नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. गोरेगावच्या नेस्कोमधील प्रकारात अतिशय छोट्या लोकांना अटक. संदीप देशपांडेंचे आरोप. मोठ्या टीमला अजून ताब्यात का घेतलं नाही, देशपांडेंचा सवाल. मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. अश्विनी भिडेंनी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांसह उपायुक्तांच्या बदल्यांचा घेतला निर्णय. बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त. पक्षाचे महासचिव किसन चव्हाणांनी जारी केलं पत्रक. कार्यकारिणी बरखास्त करण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची बाईक रॅली. नाशिकमधील IT कंपनीत धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ रॅली. वाशिममध्ये पॉलिमर आणि प्लास्टिक दर दुपटीनं वाढले. दरवाढीचा शेतीला झटका. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. अमरावतीमध्ये ST महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ लागू. प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार. प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार. स्वच्छतेमुळे नागरिक नाराज. बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. धाराशिवमध्ये शेतजमिनीच्या वादातून 35 वर्षीय महिलेला लोखंडी रॉडनं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण. तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात. कारची उभ्या कंटेनरला जोरदार धडक. धडकेत कार चालकाचा जागीच मृत्यू. सांगलीच्या मिरज शासकीय विश्रामगृहात आग. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज. अग्निशमन दलाकडून आग तातडीनं आटोक्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.